भारतात 60 वर्षावरील व्यक्तीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रम राबविण्यात येत आहे। तसंच 30 वर्षावरील व्यक्तीची तपासणी शिबिर सुरू आहे। 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत असलेल्या या सप्ताहाविषयी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सोनकुसरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। सदर कार्यक्रम राबवण्यासाठी रिजनल जेरियाट्रिक सेंटर मुंबई येथे सुरू करण्याला शासनाने मान्यता दिली आहे। या अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या सप्ताहाविषयी एका पत्रकार परिषदेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सोनकुसरे यांनी माहिती दिली। या अंतर्गत 30 वर्षांवरील व्यक्तींची तपासणी सुरू आहे। तंबाखूशी संबंधित आजार जसे कॅन्सर सर्वाधिक प्रमाण पुरुषांमध्ये तर स्त्रियांमध्ये स्तन कॅन्सरचं प्रमाण अधिक आहे। या योजनेअंतर्गत जोडण्यात आलेल्या खासगी केंद्रांमध्ये मेमोग्राफी करावी लागते। 1400 रुपये एरवी शुल्क असलेली ही मेमोग्राफी या कार्यक्रमात निःशुल्क करण्यात येत आहे। याशिवाय केंद्राकडून तिमाही निधी येतो त्याविषयी डॉक्टर सोनकुसरे यांनी माहिती सांगितली। कॅन्सरसाठी 18,55,315 रुपये आले, त्यापैकी 2,30,000 खर्च करण्यात आले। रक्त शर्करा आजारावर उपचार निदान यासाठी 7,13,746 रुपये आले, त्यापैकी 3 लाख खर्च करण्यात आले आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी 11,11,523 रुपये आले, त्यापैकी 4,18,000 रुपये खर्च झाले, अशी माहिती डॉक्टर सोनकुसरे यांनी दिली। जिल्हा तालुका स्तरावरती सेपरेट फंड आम्ही दिलेला आहे आणि तो तेथील वैद्यकीय अधीक्षकांच्या मार्फत खर्च करण्याची परवानगी त्यांना पूर्ण दिलेली आणि जिल्हा स्तरावरती लागणारा जो फंड आहे मग कॅन्सरच्या औषधापासून तर या सगळ्या औषधाचा तो संपूर्ण रुग्णांना मोफत मिळण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली आहे। परंतु अडचण आता कशी झालेली आहे की आमच्याकडे एकंदर पेशंट किती आहेत आतापर्यंत आलेला निधी अजून आमचा खर्च झालेला नाही। कारण एकदा आम्ही जे हे स्क्रीनिंग करतो याच्यामध्ये पेशंट जे होतात ते सस्पेक्टेड म्हणजे संशयित असतात, यांना कन्फर्म करणं आवश्यक आणि कन्फर्म करायचं म्हणजे ते स्पेशलिस्ट कडून व्हायला पाहिजे। नाहीतर मग कसंही डायबिटीस आपल्या ग्लुकोमीटरमध्ये निघाले रिडिंग जास्त आणि त्यानं सुरू करायचं हे त्याला लगेच औषध सुरू करायचं असं नाही, तर त्याच्यासाठी आम्ही स्पेशलिस्ट फिजिशियनची नियुक्ती केली आहे। डॉक्टर वारकर आपल्याला माहीत आहे की ते RMO होते, ते निवृत्त झाले तर त्यांना आपण फिजिशियन म्हणून याच्यासाठी घेतलं आहे। कॅन्सरसाठी डॉक्टर अरोरा यांना घेतलेलं आहे। सायटोपॅथॉलॉजी म्हणजे कॅन्सरच्या तपासणीसाठी डॉक्टर कांता पाटील म्हणून आहेत, त्यांना आपण घेतलेलं आहे। आणि सगळ्या स्तरावरती 16 मेडिकल ऑफिसर NCDचे ते MBBS आहेत, कोणी त्याच्यामध्ये BAMS नाही, MBBS लेवलचे मेडिकल ऑफिसर सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्यांची सुद्धा पदस्थापना झालेली आहे। वरिष्ठ नागरिकासाठी आमचा जर वार्ड पुन्हा नव्याने जर बांधण्यात आला तर जे लोक म्हणजे काही पॅरालिसिसचा पेशंट आहे घरी पडून राहतो, त्याची योग्य शुश्रूषा होत नाही, घरच्या लोक करू शकत नाही म्हणा, किंवा बऱ्याच जणांना त्यांचं हे सगळं करताना आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये करताना वेळ मिळत नाही, तर अशा रुग्णांना आपल्याला महिनोगंती इथे आपल्याला अशा वार्डामध्ये भरती करून ठेवता येईल आणि त्यांची संपूर्ण शुश्रूषा राखली जाईल। कारण पॅरालिसिसचा पेशंट जर चालू शकत नाही, त्याला रोज त्याचं बेड पॅन स्वाबिंग त्याची जागा बदलवणं, त्याची स्किनची काळजी घेणं, बेड सोर्स होऊ नये म्हणून, तर अशा लोकांना म्हणजे जे आजारी नसताना जे काही अपंग आहेत त्यांना सुद्धा ॲडमिट करण्याची याच्यामध्ये सोय आहे। आणि अपंगापासून तर हे पॅरालिसिस झाले, डायबिटीसचा पेशंट त्याची जखम लवकर भरत नाही, घरी राहिला तर तो काळजी घेऊ शकत नाही, अशा लोकांना भरती करण्याची सुद्धा सोय आहे। तर पुढील काळामध्ये यामध्ये फार मोठी चांगली म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी फार मोठी चांगली यंत्रणा उभी राहील आणि सगळे मोफत तपासणी आहे। म्हणजे कोलेस्ट्रॉल पासून तर लिपिड प्रोफाईल पासून जे बाहेर करायला एकदा निदान झालं की या तपासण्या करायला हजारो रुपये खर्च येतो, सगळं मोफत तपासणी होतं। आता मॅमोग्राफी सारखं ज्याला 1400-1500 रुपये खर्च येतो तो आपण आउटसोर्स कॉन्ट्रॅक्ट केलेला। तर अपेक्षा अशी आहे की ग्रामीण स्तरावरून सगळ्या स्तरावरून लोकांनी यावं आणि या संधीचा फायदा कितीही येऊ द्यात लोक। मॅमोग्राफी करायची म्हणजे 100 झाले तर त्याच्यापैकी कदाचित 2 लोक कॅन्सरचे निघतील, परंतु 98 लोकांसाठी वाया जातो पैसा असं व्हायला नको, म्हणून या कार्यक्रमामध्ये फंडची काही कमी नाही आहे आणि केंद्र शासन फंड भरपूर द्यायला तयार आहे। आजच्या घडीला आपला जिल्हा जरी इतर जिल्ह्याच्या तुलनेने 3 वर्षापासून कार्यक्रम सुरू असला तरी स्क्रीनिंगच्या दृष्टीने आपला जिल्हा आघाडीवरती आहे
आहे आणि हे सगळे आपले कर्मचारी आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे. मॅक्झिमम तर आम्हाला म्हणजे बऱ्याचशा NGOनी सुद्धा याच्यामध्ये मदत केलेली आहे. कॅम्प घेण्यामध्ये मोहल्ल्यातून कॅम्प घेतलेले आहेत. तर जनप्रतिनिधींनी सुद्धा आवाहन केलेलं आहे. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमाने विभागीय स्तरावर परिसंवाद प्रदर्शन याचं आयोजन करून वसंतराव नाईकांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवर या कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमातील सुरक्षा यंत्रणा सुव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. जे प्रकार कार्यक्रमात घडले ते पाहता अधिकारी नापास झाले आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. येथील उपस्थिती पाहताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी दर्शवली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसारखे मान्यवर शहरात आले असता ज्या प्रमाणात उपस्थिती पाहिजे ती नव्हती, कारण निमंत्रणच देण्यात आले नव्हते. जे निमंत्रित होते त्यांच्यामध्ये सुनीता चव्हाण सारखे नागरिक बसले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भाषणासाठी उभे राहिल्याबरोबर विदर्भवाद उपटला. टोपी घालून निदर्शन करणारा हा व्यक्ती आत आला कसा? त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर सुनीता चव्हाणनं आपला आवाज काढला व पायातली चप्पलही काढली. ती या कार्यक्रमात आली कशी? तिने पायातली चप्पल कोणावर उगारली? ही चप्पल तिने भिरकावली असती तर काय झाले असते याचा विचार करण्याची गरज आज प्रशासनाला आहे. उंबरकरनं आमदार रावसाहेब शेखावतांना थापड मारली, तीही पोलिसांच्या उपस्थितीत. सुनीता चव्हाणनं पायातली चप्पल काढली, तीही पोलिसांच्याच उपस्थितीत. शेवटी सुनीता चव्हाणचं लक्ष होतं तरी कोण? याविषयी चौकशी झाली का? ज्यावेळी चव्हाणने चप्पल दाखवली तेव्हा पालकमंत्री उभे होते. यावरून सभागृहातील सुरक्षा यंत्रणा किती दक्ष व किती सज्ज होती हे दिसून येते. मुख्यमंत्र्यांचा काफिला सर्किट हाऊसमधून निघाला असता विदर्भवादी आंदोलन करत सामोरे आले. त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना धावाधाव करावी लागली. वास्तविक सर्किट हाऊसच्या परिसरात कोणीही येऊ नये अशी यंत्रणा असायला हवी होती. तेथे जोरजोरात नारेबाजी झाली. हा सगळा कार्यक्रम विधानमंडळाकडून आयोजित होता. येथील सुरक्षा सुव्यवस्थेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर होती. त्याचा बोजवारा उडाला. याबाबत विधानमंडळाकडून कारवाई होण्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? देशावर आतंकवादाचं सावट आहे. त्यात खंडवा कारागृहातून सिमीचे 7 आतंकवादी पळालेत. अमरावती जिल्ह्याला मध्य प्रदेशाची सीमा जुळली आहे. हे आतंकवादी अमरावतीतही आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील वर्षात निवडणुका आहेत, त्यावेळी सुरक्षा यंत्रणा सुदृढच लागणार आहे. परंतु एका कार्यक्रमाच्या निमित्ताने यंत्रणेतील अभावांचं पितळ उघडं पडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. ही पत्रकार परिषद राष्ट्रवादीने कशासाठी घेतली ही त्यांना तरी माहीत होतं का हा प्रश्न आहे. या पत्रकार परिषद राष्ट्रवादी सोबत जनविकास काँग्रेसचे नगरसेवकही होते. जनविकास आपल्या सोबत आहे हे दाखविण्यासाठी ही पत्रकार परिषद होती. कारण 12.5 कोटीचा वाद म्हणजे मुरलेला मुरब्बा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जनविकास काँग्रेसचे नगरसेवकही उपस्थित होते. पत्रकारांनी आमदार शेखावतांच्या सत्काराबद्दल विचारणा केली असता त्यांनी 25 कोटींचा निधी आणल्याबद्दल सत्कार केल्याचं सांगण्यात आलं. LBTची तूट भरून काढण्यासाठी 25 कोटींचा हा निधी होता. त्यापैकी 12.5 कोटी रुपये आमदार राणांनी खेचले. हा वाद न्यायप्रविष्ट आहे. आता उर्वरित 12.5 कोटी आमदार शेखावत आपल्या नगरसेवकांना वाटत असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. या निधीसाठी पण रस्सीखेच झाली तर 25 कोटी रुपये न्यायालयीन वादात अडकणार आहेत. वाद निर्माण झाला, वादच नव्हता पहिला. 25 कोटी अमरावती महानगरपालिकेला LBT लागू झाल्यामुळे आलेल्या तुटीचा आधार घेऊन मूलभूत सुविधा अमरावती शहरामध्ये चांगल्या पद्धतीचा व्हावा त्यासाठी शासन स्तरावरून पुनर्नियोजन करून 275 कोटीची तरतूद संपूर्ण महाराष्ट्रासाठी केली आणि त्यापैकी 50 कोटी रुपये अमरावती कॉर्पोरेशनला 25 कोटी आणि चंद्रपूर कॉर्पोरेशनला 25 कोटी असे शासनानं नगर विकास विभागानं दिले. त्याचा विल्हेवाट महानगरपालिकेच्या बांधकाम क्षेत्राकडून व्हावा असा आमचा निर्णय झाला होता. तिथे ठराव झाला होता आणि आमच्यामधून त्याचा फायनल सुद्धा झाला. परंतु यादी फक्त विभागीय आयुक्ताकडे पाठवण्याच्या संदर्भात उशीर झाला आणि त्या उशीर होण्याच्या कालखंडात माननीय आमदारांनी पत्र आणलं आणि त्या पत्राच्या भरोशावर विभागीय आयुक्तांना थोडी थांबवण्याचा प्रयत्न केला.
म्हणून आम्ही कोर्टात गेलो. तो 12.5 कोटीचा विषयच नव्हता, विषय 25 कोटीचा होता. निर्णय होताना सभेमध्ये असा निर्णय झाला की 25 कोटीचं नियोजन हे महापौरांकडे जबाबदारी दिली आणि सगळ्या गटनेत्यांनी मिळून त्याचं नियोजन करावं अशा पद्धतीचा ठराव झाला. मग काँग्रेसशी वाद आहे का असं विचारलं असता नाही म्हणून राष्ट्रवादीनं सांगितलं. मग ही पत्रकार परिषद होती कशासाठी? जनविकास सोबत असल्याचं दाखवण्यासाठी ही पत्रकार परिषद होती का? यातून राष्ट्रवादीला सिद्ध काय करायचे होते? दुसरे म्हणजे नगरसेवक मिलिंद बांबल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 15 लाख रुपये उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी दिल्याचे सांगितले. बांबल यांच्या प्रभागात बगीचाच नाही तर सौंदर्यीकरण काय करणार? म्हणजे नसलेल्या गोष्टींसाठी निधीचा खर्च दाखवला जात आहे असा याचा सरळ सरळ अर्थ होतो. 25 कोटींचा वाद आता मुरब्ब्याप्रमाणे मुरत आहे. 12.5 कोटी आमदार राणा यांनी नेले तर 12.5 कोटीसाठी सत्ताधारी आपसात भांडत आहेत. आज अमरावती महानगरपालिकेमध्ये जे LBTची तूट भरून काढण्यासाठी शासनाने 25 करोड रुपये दिले होते. त्यापैकी 12.5 करोड म्हणजे बडनेरा विधानसभाच्या आमदारांनी अडथळा आणून ते कोर्टात गेला आहे. त्याचप्रमाणे आता जे अमरावती विधानसभा क्षेत्रातील 12.5 करोड रुपये होते त्याचा निधी हा निधी खरा म्हणजे तर शहरातील मूलभूत सुविधा सोडण्यासाठी नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांसाठी आला आहे. पण हा असं आढळलं की नगरसेवकांना यामध्ये काही विचारात न घेता, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विचारात न घेता अमरावतीच्या आमदारांनी आपले स्वतःची कामं त्यामध्ये टाकली आहे आणि नगरसेवकांना पूर्णपणे डावललं आहे. माझं असं म्हणणं होतं की अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी युती आहे. रावसाहेब शेकावत आमचे नेते आहेत. त्यांनी आम्हाला सोबत आम्हाला विचारून आमच्या प्रभागात जर कामं काही टाकायचं असेल तर आम्हाला विचारणं आवश्यक होतं. आता माझ्या प्रभागात त्यांनी एक काम टाकलं आहे, बालाजी प्लॉट बगीचा सौंदर्यीकरण. जिथे बगीचा नाही त्या बगीचाच्या सौंदर्यीकरणाचे 15 लाख रुपये दिले आहेत. त्या 15 लाखमध्ये मी माझ्या प्रभागाचा खूप विकास करू शकलो असतो, बऱ्याचशा नागरिकांच्या समस्या सोडू शकलो असतो. तर असं न होता त्यांनी आपल्या मनाप्रमाणे निधी वाटला आहे आणि राष्ट्रवादीच्या कोणत्याच नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही. याबाबत आज पत्रकार परिषद होती. बाकी कोणाचा सर्वांचा विचार काय असेल, पण माझा विचार तर मी याबद्दल पूर्णपणे आक्रमक होण्याचा आहे आणि येणारा येणारा जो वेळ आहे ते येणाऱ्या वेळेमध्ये याबद्दल आक्रमक होऊन मी माझ्या सर्व भावना जनमानसापर्यंत पोहोचीन आणि जो निधी देण्यामध्ये मला डावलला आहे त्याच्याबद्दल मी तर हा अन्याय सहन करणार नाही. आणि आमदारांना मी कृपा करून अशी विनंती करतो की जो निधी मनपाच्या विकासासाठी येते त्यामध्ये कमीत कमी नगरसेवकांना विचारात घेतलं पाहिजे. कारण की प्रभागातील समस्या नगरसेवकांना माहीत असतात आणि नागरिकांच्या कोणत्या समस्या महत्त्वाच्या समस्या कोणत्या आहेत हे नगरसेवकांना माहीत असतं. त्यामुळे त्यांनी कमीत कमी नगरसेवकांना विश्वास घ्यायला पाहिजे होतं आणि असं अमरावतीच्या आमदारांनी केलं नाही. त्याबद्दल मी निश्चितच आता याच्या पुढे आक्रमक होणार आहे आणि माझ्या स्टाईलने बाकी कोणी काय करो की नाही करो, पण माझी जी संघटना आहे, माझे जे 1000-2000 कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन येणाऱ्या कार्यकाळामध्ये मी मोठं तीव्र आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहे.